12th स्टँडर्डच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा न्यू सिलेबस शिकणार आहोत. तर या न्यू सिलेबसमध्ये तुमचा पहिला टॉपिक कुठला आहे तर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. इयत्ता 11वीमध्ये आपण फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न हा शेवटचा टॉपिक शिकलो. या टॉपिकमध्ये सोल प्रोप्रायटरशिपचं म्हणजे कुणाचं तर एकल व्यापाऱ्याचं. एकल व्यापारी म्हणजे काय, जिथं बिझनेसची किंवा तुमच्या व्यवसायाची एकच व्यक्ती मालक आहे अशा संस्थेचं आपण फायनल अकाउंट शिकलो. बरोबर. आता हाच फायनल अकाउंटचा टॉपिक तुम्हाला थोड्याफार फरकानं यावर्षी आहे. फक्त याच्यात बदल कशाचा आहे, हे सोल प्रोप्रायटरशिपचं होतं, हे आता फायनल अकाउंट तुम्ही यावर्षी कशाचं शिकणार आहात तर पार्टनरशिपचं फायनल अकाउंट तुम्ही शिकणार आहात. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर पार्टनरशिप म्हणजे काय किंवा पार्टनरशिपची फीचर्स ही माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर आपण आता इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप बघणार आहोत. म्हणजे पार्टनरशिपचं मीनिंग, डेफिनेशन काय हे तुम्हाला मी सांगते. आता पार्टनरशिप म्हणजे काय, भागीदारी. जिथं भागीदारी म्हणजे काय की बाबा एकट्याला बिझनेस करणं शक्य नाही, एकट्याला भांडवल आणणं, गोळा करणं किंवा व्यवसायाचं सगळं व्यवस्थापन करणं शक्य नाही. मग अशा गोष्टी आहेत. मग याच्यावर मात करण्यासाठी काय करायचं, 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र यायचा आणि बिझनेस सुरू करायचा. ठीक आहे. होणारा प्रॉफिट लॉस एकमेकांमध्ये ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा. तर पार्टनरशिपचं आपण मिनिंग बघूया. तर मिनिंगमध्ये काय, इट इज अन असोसिएशन ऑफ 2 or more persons who carry business to share profit and loss of a firm. म्हणजे पार्टनरशिप काय आहे, असोसिएशन आहे. काय आहे, असोसिएशन म्हणजे संघटना आहे, संस्था आहे. कुणाची आहे, 2 or more persons, 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींची आहे. आणि त्या काय करतात, हू कॅरी बिझनेस, त्या बिझनेस चालवतात आणि होणारा जो प्रॉफिट लॉस आहे तो काय करतात, वाटून घेतात. म्हणजे भागीदारी म्हणजे काय की म्हणजे काय तर 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र यायचा, व्यवसाय सुरू करायचा. होणारा जो प्रॉफिट लॉस आहे तो त्यांनी आपापसात ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा. ठीक आहे. आता पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन अशी काय सांगता येईल तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 नुसार. तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर भारतीय भागीदारी कायदा 1932. तुम्हाला एखादा क्वेश्चन पण येऊ शकतो की इंडियन पार्टनरशिप ॲक्ट किती आहे तर किती आहे, 1932. याच्यानुसार आपण पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन बघणार आहोत. बघा काय सांगितलेलं आहे, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. म्हणजे भागीदारी म्हणजे काय की जे पार्टनर्स, ज्या व्यक्ती एकत्र येतात त्यांच्यामध्ये जे काही रिलेशन म्हणजे काय, नातं किंवा परस्पर संबंध जे काही तयार होतात बिझनेस करताना त्याला भागीदारी असं म्हणतात. ह्या पार्टनरशिप फर्मच्या निमित्तानं ज्या व्यक्ती एकत्र येतात त्यांच्यामध्ये एक परस्पर संबंध तयार होतात, नातं तयार होतं आणि त्याच्यानुसार ते काय करतात, प्रॉफिट्स जो आहे बिझनेसचा तो वाटून घेतात. हा जो बिझनेस आहे तो सगळेजण चालवतात, कॅरीड ऑन बाय ऑल, सगळेजण चालवतात किंवा एनी वन ऑफ देम, त्यांच्यातला एखादा जण चालवतो, ॲक्टिंग फॉर ऑल म्हणजे सर्वांच्या वतीनं. म्हणजे लक्षात आलं का बघा, मी परत क्लिअर करते जरा. तर पार्टनरशिप म्हणजे काय की 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र यायचं, बिझनेस चालू करायचा, होणारा नफा तोटा ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये जे काही रिलेशन तयार होतं, जे काही नातं तयार होतं त्याला काय म्हणायचं, पार्टनरशिप म्हणायचं. ठीक आहे. बघा तुमच्या लक्षात येते का डेफिनेशन ही, पुन्हा एकदा लास्ट मी वाचते बघा. इट इज द रिलेशन बिटवीन persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. ठीक आहे. बघा आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फीचर्स म्हणजे काय की वैशिष्ट्य. पार्टनरशिप फर्मची भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय असतात तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे, पहिलं फर्स्ट फीचर काय आहे, ॲग्रीमेंट मीन्स करार. तर पार्टनरशिप फर्म जी आहे ती ॲग्रीमेंटनुसारच तयार होते. हे जे पार्टनर्स असतात त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होतो, करार होतो आणि त्याच्यानुसार पार्टनरशिप फर्म तयार होते. म्हणजेच काय सांगायचं झालं तर पार्टनरशिप फर्म इज द रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. ठीक आहे. मग हे ॲग्रीमेंट कसं असेल, रिटर्न असेल किंवा ओरल असेल. रिटर्न म्हणजे लेखी आणि ओरल म्हणजे तोंडी असेल. पण
बट ॲग्रीमेंट मस्ट बी इन रिटर्न टू अवॉइड फ्युचर डिस्प्यूट. पण शक्यतो हे जे ॲग्रीमेंट आहे ते कसं असावं, रिटर्न असावं. कसं असावं, रिटर्न म्हणजे लेखी. कशासाठी, तर टू अवॉइड फ्युचर डिस्प्यूट. भविष्यातले जे काही वाद आहेत ते टाळायचे असतील तर हे ॲग्रीमेंट लेखी असावं. आणि या रिटर्न ॲग्रीमेंटलाच काय म्हणतात, पार्टनरशिप डील. रिटर्न ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डील. तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन येऊ शकतो कदाचित की रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स इज नोन ॲज पार्टनरशिप डील. काय उत्तर सांगाल, पार्टनरशिप डील. ठीक आहे, तुमच्या वैशिष्ट्य लक्षात आलं. फर्स्ट कुठलं होतं आपलं, ॲग्रीमेंट. तर सेकंड बघणार आहोत आपण कुठलं, नंबर ऑफ पार्टनर्स. तर पार्टनरशिप फर्ममध्ये बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मिनिमम कमीत कमी 2 पार्टनर्स असणं आवश्यक आहे. अँड मॅक्झिमम 50 पार्टनर आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं थर्ड फीचर कुठलं आहे, तर लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर व्यवसाय. पार्टनरशिप फर्म कोणताही कायदेशीर व्यवसाय करू शकते. पार्टनरशिप फर्म कॅनॉट डू एनी इलिगल बिझनेस. कुठलाही बेकायदेशीर म्हणजे काय, जो कायद्याला धरून नाही, ज्याला स्टेट गव्हर्नमेंटची परवानगी नाही, असं कुठलाही बिझनेस पार्टनरशिप फर्म करू शकत नाही. बघा, तुमच्या लक्षात आलं, पार्टनरशिप कुठला बिझनेस करू शकते, तर लॉफुल बिझनेस करू शकते. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट फीचर कुठला आहे, तर फोर्थ फीचर कुठला आहे, तर शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये जो काही प्रॉफिट किंवा लॉस होतो तो पार्टनर्समध्ये कसा शेअर केला जातो, तर अकॉर्डिंग टू ॲग्रीमेंट. त्यांच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालेलं आहे, जे काही करार झालेला आहे त्याच्यानुसार प्रॉफिट लॉस वाटला जातो. बट इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. म्हणजे जर ॲग्रीमेंट सायलेंट असेल, म्हणजे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये काहीच सांगितलं नसेल की कसा वाटणार आहात, तर प्रॉफिट अँड लॉस कसा वाटला जातो, पार्टनर्समध्ये इक्वली वाटला जातो, समान वाटला जातो. ठीक आहे. तुम्हाला ह्याचा उपयोग कुठं होणार आहे, तर प्रॉब्लेम सोडवताना जर एखाद्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये रेशो दिला नसेल की प्रॉफिट लॉस कसा वाटायचा, तर तुम्ही कसा वाटणार, तो इक्वल. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो की इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. प्रॉफिट अँड लॉस कसा वाटला जातो, इक्वल समान वाटला जातो. ठीक आहे. आता आपण 4 फीचर्स बघितली, 4 फीचर्स बघितले. याच्यानंतर फिफ्थ कुठला आहे, अनलिमिटेड लॅबिलिटी. अनलिमिटेड लॅबिलिटी याचा अर्थ काय होतो, अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय, की जर एखाद्या वेळेस भागीदारी संस्थेचं देणं फेडायची वेळ आली, लॅबिलिटी देण्याची वेळ आली, तर पार्टनरची प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा वापरली जाते. बघा, प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स यूज्ड टू पे लॅबिलिटीज ऑफ फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या लॅबिलिटीज पेड करण्यासाठी पार्टनरची प्रायव्हेट स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा वापरली जाऊ शकते. याचाच अर्थ पार्टनरची जबाबदारी कशी असते, अनलिमिटेड असते, अमर्यादित असते. ठीक आहे. 6 फीचर बघणार आहोत आपण कुठलं, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन मीन्स नोंदणी. तर ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज कंपल्सरी. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे कंपल्सरी आहे. कुठं, फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये. आपल्या भारतामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं सक्तीचं नाही, पण महाराष्ट्रात फक्त ते मात्र सक्तीचं आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. बघा, लक्षात आलं का, भारतात सक्तीचं नाही, फक्त कुठल्या राज्यात सक्तीचं आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात मात्र ह्या पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं कसं आहे, कंपल्सरी आहे, सक्तीचं आहे. याच्यानंतर 7th कुठलं फीचर आहे तुमचं पार्टनरशिप फर्मचं, तर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्मची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे हे सगळे पार्टनर जॉईंट ओनर असतात. जॉईंट ओनर मीन्स संयुक्त मालक असतात. कुठलाही पार्टनर स्वतःच्या पर्सनल यूजसाठी पार्टनरशिप फर्मची प्रॉपर्टी वापरू शकत नाही. आणि हे जे पार्टनर्स असतात त्यांना इक्वल राईट्स असतात. इक्वल राईट म्हणजे काय, समान हक्क. कशासाठी, टू मॅनेज द बिझनेस. पार्टनरशिप फर्मचं मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक पार्टनरला समान हक्क असतो. ठीक आहे. बघा, जॉईंट ओनरशिप आणि मॅनेजमेंट. याच्यानंतर नेक्स्ट फीचर कुठलं आहे बघा, प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल मीन्स प्रधान आणि एजंट मीन्स अभिकर्ता. पार्टनर ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स अँड विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज ॲन एजंट.
म्हणजे पार्टनर जो आहे तो प्रिन्सिपल असतो. कुणाच्या दृष्टीनं? इतरांच्या दृष्टीनं. तुमची पार्टनरशिप फर्म आहे तिच्यापेक्षा ती सोडून ते बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या दृष्टीनं पार्टनर काय आहे? प्रिन्सिपल आहे, प्रधान आहे. आणि इतर पार्टनरच्या वतीनं तो काय म्हणून काम करत असतो? तर एजंट मीन्स अभिकर्ता म्हणून तो काम करत असतो. आणि आता बघा शेवटचं लास्ट फीचर मी तुम्हाला सांगते कुठलं, तर डिझॉल्युशन म्हणजे काय? विसर्जन म्हणजे काय? तर तुमची पार्टनरशिप फर्म जी आहे तिचा जो बिझनेस आहे तो बंद करायचा. डिझॉल्युशन मीन्स टू क्लोज द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. आता हे पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन म्हणजे विसर्जन कसं होऊ शकतं? इफ एनी पार्टनर डायज, एनी पार्टनर रिटायर्स, इन्सॉल्वंट ऑर इन्सेन. म्हणजे जर एखादा डाय झाला, रिटायर झाला किंवा इन्सॉल्वंट झाला तर तुमच्या पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन होऊ शकतं. पार्टनर्स कॅन ऑल्सो डिझॉल्व द फर्म बाय गिव्हिंग 14 days नोटीस. म्हणजे जर एखाद्या पार्टनरला पार्टनरशिप फर्म तुमची बंद करायची असेल, बिझनेस बंद करायचा असेल, तर त्यानं किमान किती दिवसांची सूचना देणं आवश्यक आहे? 14 दिवसांची 14 days नोटीस त्यानं पूर्व सूचना देणं आवश्यक आहे. बघा किती आपण पार्टनरशिप फर्मची फीचर्स बघितलेले आहेत. नाही, मला वाटतं की तुम्हाला ही 9 फीचर जी आहेत, 9 वैशिष्ट्ये जी आहेत ती समजली असतील. जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. थँक्यू.